big round of applause. Let us invite an incredible personality, a versatile actress who has played the lead role of social reformer Savitribai Phule in Satyashodak movie. So let's welcome with a big round of applause Mrs. Rajyasree Deshpande ma'am. जरा आवाज खराब है, सर्दी है, खोकला है, ताव है थोड़ा. प्रयत्न करेल की मी माझा आवाज सगळेपर्यंत पोहोचावा. सगळ्याला मराठी, हिंदी, इंग्लिश काय सगळं तिन्ही मराठी, हिंदी सगळे मराठी समजतात ना? अरे वा, ऐकूच येत नाही मला. परत एकदा त्याला म्हणतात गावाकडचा कणखर आवाज. सो थँक्यू सो मच. थँक्यू सर, थँक्यू मॅम, थँक्यू ऑल द डिग्निटरीज ओव्हर हिअर आणि थँक्यू ऑल द टीचर्स. आणि तुम्ही सगळेजण मला भेटायला आलात आणि मला तुम्हाला इथे येऊन भेटण्याची संधी दिली त्याच्यावर मला खूप खूप धन्यवाद आहे. सिनेमा कोणी कोणी बघितलाय? बरं, सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले कोणाकोणाला माहिती आहे? सगळ्यांना माहिती आहे नक्की? बरं, कोणी मला सांगू शकतं का की त्यांनी काय काम केलंय? इकडून कोणीतरी कोण आहे? कोण सांगू शकतं मला? कोणीच नाही? कोणीच नाहीये जे सांगू शकतं की ज्योतिबांनी आणि सावित्रीबाईंनी काय काम केलंय? प्लीज त्यांना माहिती आहे. कोणाला काय वाटतं शिक्षणाने आपल्याला काय मिळतं? मुलींपैकी कोण सांगू शकतं? शिक्षणाने त्यांनी काय शिकलंय? कोण आहे? अरे, टेक्नॉलॉजी शिक्षणाची सुरुवात केली आणि मुलींची पहिली शाळा सुरू केली. मुलींची पहिली शाळा सुरू केली आणि आपल्याला महात्माजींनी आणि क्रांतीज्योती सावित्रीबाईंनी आपल्याला एक मोठी गोष्ट आपल्याला शिकवली आहे. ती म्हणजे माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे. काय? रिपीट करा. माणसाने परत एकदा. जाती, धर्म, पंथ मानवा नसावे. सत्याने वर्तावे देशासाठी. ही एक खूप मोठी शिकवणूक आहे. शिक्षण म्हणजे फक्त पाठ्यपुस्तकामध्ये जे लिहिलेलं आहे ते नाही. टेक्नॉलॉजी म्हणजे हे नाहीये की आपण वी हॅव इन्व्हेंटेड समथिंग. हे सगळ्या गोष्टी आपल्याला एक माणूस बनवण्यासाठी बनवलेला आहे आणि वी शुड नेव्हर एव्हर फॉरगेट दॅट. या सगळ्यांच्या पलीकडे या जाती असो, धर्म असो किंवा कुठल्याही प्रकारचं पॉलिटिक्स असो, या सगळ्या गोष्टी आपल्या माणसाच्या मध्ये नाही यायला पाहिजे. त्यांनी आपल्यासाठी एवढं आभाळा एवढं काम केलेलं आहे. आपल्याला आज फक्त शिक्षणच नाही, आज गावागावामध्ये तुम्ही सगळे किती लोक खेडेगावामधून आलेले आहात? आपल्या गावामध्ये नदी पुनर्वसनाचं काम महात्माजींनी त्यावेळेस सुरू केलं होतं. बाल हत्या, बाल विवाह आणि लाईक अर्ली चाइल्ड मॅरेजेस हे सगळं त्यांनी आपल्यासाठी रोखलं होतं. त्यांनी थांबवलेलं आहे. सो इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट स्टेप व्हॉट दे हॅव डन इट. तर फक्त शिक्षणच नाही, त्यांनी एका माणसाला कसा एक ऑनर द्यावा, एका बाईला कसं ऑनर करावं ते पण आपल्याला शिकवलं आहे. सो वी शुड ऑलवेज रिमेंबर देम. आणि सर्वात मोठी गोष्ट ही पण आहे की आपल्यामध्ये सावित्री आहे. या सगळ्यांमध्ये ती सावित्री आहे की नाही आहे? या सगळ्यांमध्ये महात्मा फुले आहे. तुम्ही जर या सगळ्यांना आपल्यामध्ये घेऊन फिरला ना तर सगळं काही चांगलं होईल. सो जय ज्योती.
जय सावित्री. मॅमसाठी तर जोरदार टाळ्या झाल्या. Now, I would like to call co-producer Balasaheb Bangal sir. Please come forward and address the audience. Good morning, everybody. Good morning. राजश्रीने माझ्या त्या टायमाला आवाज खूप मोठा झाला होता आणि फिल्म लाईन मध्ये असं करतं, लाखो करोडो रुपये प्रोड्युसर लावत असतो, तो कुठेही लिस्ट मध्ये नसतो. आज या ठिकाणी खरं तर हा तुमचा एवढा छान प्रोग्राम चालू असताना आज आम्हाला इथे इन्व्हाइट केलं म्हणून प्रथम मी सर्वांचे या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि हा सत्यशोधक चित्रपटाचा हा जो प्रवास आहे हा पूर्ण 6 वर्षाचा प्रवास. 6 वर्षाच्या प्रवासामध्ये रात्रीचा दिवस करून ही एवढी मोठी फिल्म तयार झाली. याचं बजेट मी सांगणार नाही, पण बजेट खूप हाय बजेट आहे. त्या बजेटमध्ये ही फिल्म तयार होत असताना आज गेली म्हणजे हा 4था आठवडा आहे. 5 जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही फिल्म रिलीज झाली आणि आजही ती फिल्म हाऊसफुल चालते. याचं एकमेव कारण अनेक प्रकारच्या फिल्म्स असतात, परंतु पहिल्यांदा गेल्या 70 वर्षामध्ये अनेक महापुरुषांच्या जीवनावर चित्रपट आले. त्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर आले, अण्णा भाऊ साठे आले, छत्रपती शिवाजी महाराज आले, संभाजी महाराज आले, लोकमान्य टिळक आले. परंतु या ठिकाणी आजपर्यंत महात्मा फुले यांच्या जीवनावर एकही चित्रपट नव्हता. आणि खरं तर हा इतिहास खूप मोठा आहे. मॅडमनी मागाशीच तुम्हाला विचारलं होतं की चित्रपट कोणी कोणी पाहिला आणि त्यांच्याबद्दल कुणाला किती माहिती आहे. अवघ्या मोजक्या शब्दामध्ये उत्तर आणली. खरं तर हे आत्ताच्या पिढीचं म्हणूया एक थोडंसं दुर्दैव आहे की त्यांना एवढे मोठे महापुरुष माहीत नाही. आज थोडक्यामध्ये काही हायलाईट्स पॉईंट जर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर आज एवढे मोठे जे बाबासाहेब आंबेडकर आहेत त्यांचे गुरु महात्मा फुले, ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधली आणि ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर पहिला पोवाडा लिहिला असे ते महात्मा फुले, ज्यांनी कात्रजचा बोगदा बांधला, ज्यांनी खडकवासला धरण बांधलं असे ते महात्मा फुले. आजचे जे रतन टाटा आहेत एवढ्याच मोठ्या ताकदीचे किंवा त्यांच्याही पेक्षा मोठ्या म्हटलं तरी चालेल तर सर्वात मोठे कॉन्ट्रॅक्टर हे महात्मा फुले होते. परंतु आज रतन टाटा आज आपण देव माणूस म्हणतो, कारण ते त्यांच्या पूर्ण 100% संपत्तीमधली 40% सोशल ऍक्टिव्हिटीसाठी वापरतात. पण महात्मा फुले असे होते की एवढे मोठे बिझनेसमॅन कॉन्ट्रॅक्टर असून देखील त्यांना फक्त घरात खाण्यापुरता लागेल एवढाच पैसा ठेवत होते, अन्यथा सर्वच्या सर्व पैसा सोशल कामावर वापरत होते. एवढं महान या ठिकाणी महापुरुषांचं चरित्र राहिलं होतं आणि त्यांना साथ देणारी सावित्री खऱ्या अर्थाने फिल्म पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल. आणि ही फिल्म 100% मी नक्की आवर्जून तुम्हाला सांगेन की ही फिल्म एकदा पाहाच तुम्ही. का आज पूर्ण महाराष्ट्र ही फिल्म पाहत असाल. आज मराठवाडा, विदर्भ आणि आपल्या पुणे आणि नाशिक सारख्या ठिकाणी पूर्ण शाळाच्या शाळा आपल्या विद्यार्थ्यांना घेऊन ही फिल्म दाखवतात. कारण ही फिल्म पाहिल्यानंतरच कळतं की त्या फिल्ममध्ये घेण्यासारखं काय काय. सगळ्यात मोठी एका कुटुंबासाठी घेण्यासारखी एक अशी गोष्ट आहे की आपण जी म्हणतो फॅमिलीमध्ये आपल्या नवरा बायकोची जी अटॅचमेंट असते, ही अटॅचमेंट मधलं सगळ्यात मोठं जोडपं असेल तर सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले आहे. कारण आम्ही आमच्या एका सीनमध्ये असं क्रिएट केलेलं आहे की ज्या टायमाला महात्मा फुलेंना एक पॅरलाचा अटॅक येतो, एवढं मोठं काम उभं करून ठेवले पण त्या कामाला कुठंतरी लोकांपर्यंत पोहोचवायचंय. मग पोहोचवायचं कसं, कारण अटॅक आल्यामुळे त्यांना बोलता येत नाही. ज्या टायमाला त्यांना बोलता येत नसतं त्या टायमाला ते फक्त आपले होठ हलवत असतात आणि अशा टायमाला त्यांना काय बोलायचं हे सावित्रीबाई त्यांच्या तोंडातून समोरच्याला सांगत असतात. एवढी मोठी कौटुंबिक अटॅचमेंट यांची लहान मुलांसाठी आणि सर्वांसाठी खरं तर ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणून आम्ही या ठिकाणी असं ठरवलंय की आपल्या MIT कॉलेजच्या माध्यमातून जर तुम्ही एखादा शो जरी घेतला
तर त्या शोमध्ये आमच्या टीमची काही टीम त्या शोमध्ये तुम्हाला व्हिजिट करेल आणि प्लस त्या शोमध्ये असं काही सरप्राईज गिफ्ट ठेवू आम्ही की त्या ठिकाणी कोणाचं तरी लक्की माणसाला ते गिफ्ट पण लागेल. म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी विनंती करू इच्छितो की एकदा चित्रपट पहा. आमच्यासाठी नाही, तुमच्यासाठी. आणि तुमच्यासाठी नसेल पाहायचं तर महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्यासाठी नक्की पहा. एवढंच मी सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.